माऊली रामकृष्ण हरी. अध्याय 3, दिवस 3, कर्मयोग. आज आपला पारायणाचा 3रा दिवस. या अध्यायात माऊली ज्ञानोबा यांनी कर्मयोगाचं महत्त्व सांगितलं. जीवनात कर्माला फार प्राधान्य आहे बरं का. माऊली ज्ञानोबा सांगतात, माणसाची ओळख त्याच्या जातीवरून धर्मावरून होत नसते, तर त्याच्या कर्मावरून होते. चांगल्या कर्माने आपल्याला संत होता येतं आणि वाईट कर्माने आपल्याला दुष्ट राक्षसही बनता येतं. मग तो आपला निर्णय आहे की आपण कर्म कोणते करायचे. जनकाला देहीच विधेयी होता आलं ते कर्माने. संतांना योग्यांना देहाभिमान घालवता आला ते त्यांच्या कर्माने. कर्मेंद्रियाचं नियमन करणाराच खरा ज्ञानी असतो, हे माऊली ज्ञानोबा इथे सांगतात. माऊली हेही सांगतात की जातीनुसार धर्मानुसार आपल्या वाट्याला जे जे कर्म आलंय ना, ते कर्म आपण निष्ठेने करणं तोच खरा आपला स्वधर्म आहे. बहुरुपयाचं सोंग घेऊन कर्म करणारे माऊलीला आवडत नाहीत. काही लोक मी काम करतोय हे दाखवण्याच्या फंदात असतात. माऊलीने त्याचा निषेध केला आणि सांगितलं, बाबा रे, तुम्ही कर्म करत आहे ते सांगू सुद्धा नका, तर तुम्ही कर्मरहित व्हा. कर्माला फक्त साक्षी राहा. मी करतो ह्या आविर्भाव आणू सुद्धा नका. फक्त तुमचं कर्म करत चला. मग ते कर्म तुमच्या वाट्याला जे येईल, जे तुमचा व्यवसाय असेल तो प्रामाणिकपणे करणं. आपल्याकडे आलेलं, आपल्याकडे सोपवलेलं, मग तो एखाद्या कार्यालयातील काम असो, शेतकऱ्याने शेतीत केलेलं काम असो, गृहिणीने घरामध्ये केलेलं काम असो, साधकाने सत्संगामध्ये केलेलं कर्म असो, ते सर्व कर्म निष्ठेने जो करतो ना, तोच खरा योगी होऊ शकतो, तोच खरा संत होऊ शकतो. पण हे सगळ्यांना का होता येत नाही? याचं कारण षडरिपू आहेत, तेही माऊली सांगतात. विषय आपल्याला या कर्मापासून बाजूला करतो आणि विषयाच्या छंदाला लागून आपण इंद्रियाचा लाड पुरवतो आणि तिथेच आपला स्वधर्म बाजूला राहतो. आपली झोपडी आपल्याला कमी वाटते, दुसऱ्याची इमारत चांगली वाटते. पण मुळात माऊली सांगतात, बाबा रे, आपली हक्काची झोपडी ही आपल्या कामाची आहे. दुसऱ्याची 5 मजली इमारत आपल्या कामाची नाही आहे. दुसऱ्याच्या ताटातले पंचपक्वान आपल्या कामाचे नाही आहेत, तर आपल्याला भूक लागल्यानंतर मिळणारी भाकरी ही आपल्या कामाची आहे. पण तुम्ही इंद्रियाच्या नादाला लागून तुम्ही जे करू नये ते करताय, जे स्वीकारू नये ते स्वीकारताय. ह्याला तुम्हाला थांबवायचं आहे. मग तो काम असेल, क्रोध असेल, दंभ असेल, माया असेल, यांचा नाश तुम्हाला करायचा आहे. मग नाश कसा बरं होईल? त्याचंही उत्तर माऊली सांगतात की सत्याने, शांतीने, कृपेने आपण भक्तितत्व अंगाशी बाळगून आणि सत्कर्माच्या वाटेवर चालून इंद्रियाचं दमन करून याच षडरिपूला जिंकू शकतो. जर आपण जिंकलं नाही किंवा त्यांचीच जर आपण त्याच वाटेवर चालत गेलो, तर निश्चित आपला अहितच आहे. म्हणून आपला हित करायचा असेल तर संतांनी सांगितलेल्या मार्गावर, संतांनी दाखवलेल्या वाटेवरच आपण पाऊल टाकावं आणि जीवनात सत्कर्मच करावेत, वाईट कर्म करू नयेत. हेच माऊली या अध्यायातून सांगतात.